नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. तर आज आपण 8th एपिसोड आणि 4th चॅप्टरमध्ये आहे, जो की आहे ट्रेंड आणि ट्रेंड रिव्हर्सल. इन स्टॉक मार्केट असं म्हणलं जातं की ट्रेंड इज युअर फ्रेंड अंटिल इट्स पेंड. आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जायचं असतं. इन डे टू डे लाईफ आपण ट्रेंडनुसार कपडे घालतो, हेअरस्टाईल ठेवतो, चप्पल्स खरेदी करतो. तर इन स्टॉक मार्केट आपल्याला ट्रेंड फॉलो करायचे असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला इथे ट्रेंड ओळखता आले पाहिजे. आता ते ओळखायचे कसे, तर आजच्या व्हिडिओमधनं आपण समजून घेणार आहोत. तर आता बघूयात आपण ट्रेंड आयडेंटिफिकेशन. आता सगळ्यात पहिलं बघणार आहे आपण त्याच्यामध्ये की टाईप्स ऑफ ट्रेंड, आणि सेकंड बघणार आहे की ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय. आता सगळ्यात पहिलं बघू की टाईप्स ऑफ ट्रेंड. आता एखाद्या स्टॉकची जर मुवमेंट होत असेल तर ती अशी स्ट्रेट होते का, तर नाही. आता ती कशी होते, आता समजा इथे 100 रुपीज प्राईज आहे, इथे 300 रुपीज प्राईज आहे, समजा इथे 500 रुपीज प्राईज आहे. तर एखादा स्टॉक वरती जात असेल तर असा सलग जातो का, तर असा सलग न जाता तो कसा जातो, तर असं झिगझॅग मूव्ह होतो. आता असं झिगझॅग का मूव्ह होतो, कारण की बायर्स असतात मार्केटमध्ये आणि सेलर्स असतात. प्राईस थोडीशी वर जाते, परत खाली येते, वर जाते, खाली येते, आणि अशी झिगझॅग पद्धतीने ती वरती जात असते. आता आपण बघू की टाईप्स ऑफ ट्रेंड. आता सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे अप ट्रेंड, दुसरं आहे ते म्हणजे डाऊन ट्रेंड, आणि तिसरं म्हणजे साईडवेज मार्केट. चला तर मग आता सगळ्यात पहिला टाईप बघू, जो की आहे अप ट्रेंड. आता समजा मार्केट चालू झालं आहे, बरोबर, थोडंसं वरती गेलं आहे, देन परत खाली आलं आहे, थोडं वर गेलं आहे, परत खाली आलं आहे, वर गेलं आहे, परत थोडंसं खाली आलं आहे, आणि ट्रेंड कंटिन्यू आहे, बरोबर. आता समजा मी हा पॉईंट कन्सिडर केला, बरोबर. तर मार्केटने मला एक हाय दिला आहे, आणि जर आपण ह्या हायला कम्पेअर केलं तर मला मार्केटने एक लो दिला आहे, बरोबर. आता काय झालं आहे, मार्केट थोडंसं वरती जाऊन थांबलं आहे आणि एक हायर हाय बनवलं आहे, ओके. आता जर आपण या पॉईंटला कम्पेअर केलं तर मार्केट या पॉईंटपासून थोडंसं वरती जाऊन थांबलं आहे आणि मार्केटने एक हायर हाय दिला आहे, बरोबर. आता या लोला जर कम्पेअर केलं तर मार्केटने एक हायर लो बनवला आहे, ओके. तर मार्केट सेम हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो बनवते. आता जेव्हा हायर हाय, हायर लो, हायर हाय बनवते मार्केट, तर तेव्हा आपण काय समजणार की अप ट्रेंड आहे. आता जेव्हा अप ट्रेंड असेल तर ट्रेंड लाईन आपण कुठून ड्रॉ करणार, तर खालच्या डिरेक्शननी ड्रॉ करणार. आता हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो ही खूप बेसिक कन्सेप्ट आहे, पण प्राइस ॲक्शनची खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता अप ट्रेंड असेल तेव्हा ट्रेंड लाईन खालच्या डिरेक्शननीच का ड्रॉ करायची, तर आता इथे समजून घ्या. आता या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेत घेत मार्केटवरती चाललं आहे. मार्केट काय करते, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो बनवतं, बरोबर. आणि काय झालं आहे, तर ट्रेंड कंटिन्यू होतो इथे, बरोबर. आता आपण बघूयात की डाऊन ट्रेंड म्हणजे नेमकं काय. आता मार्केट थोडंसं खाली आलं आहे, ओके, थोडंसं वरती गेलं आहे, परत खूप जास्त खाली आलं आहे, थोडंसं वर गेलं आहे, परत खाली आलं आहे, थोडं वर गेलं आहे, आणि ट्रेंड कंटिन्यू आहे. आता काय केलं आहे, जर आपण ह्या पॉईंटला कन्सिडर केलं तर मार्केटने काय दिलं आहे, सगळ्यात पहिला एक लो दिला आहे मला, बरोबर. आता ह्या लोपासून मार्केट थोडंसं वरती जाऊन थांबलं आहे, आणि एक आपल्याला काय मिळालं आहे, तर हाय मिळाला आहे, ओके. आता मार्केट काय करतं आहे, तर लोअर लो बनवते आणि लोअर हाय बनवते, ओके. जर आपण ह्या हायला कम्पेअर केलं तर मार्केट अजून थोडंसं खाली जाऊन थांबलं तर लोअर हाय मिळाला आहे, आणि जर या लोला कम्पेअर केलं तर अजून थोडंसं मार्केट खाली गेलं आणि लोअर लो मिळालं आहे आपल्याला. तर काय करते मार्केट, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय बनवते, ओके. आता जेव्हा डाऊन ट्रेंड असेल तर तेव्हा आपण ट्रेंड लाईन वरच्या डिरेक्शननी ड्रॉ करणार. आता ही ट्रेंड लाईन कसं वर्क करते, तर आता ही ट्रेंड लाईन ॲज अ रेजिस्टन्स काम करते आपल्यासाठी. आता इथून स्टॉक खाली आला, देन इथे रेजिस्ट करतोय, देन परत खाली आला, थोडा वर गेला, इथे रेजिस्ट करतोय, परत खाली आला, ओके. तर डाऊन ट्रेंडमध्ये जी ट्रेंड लाईन आहे ती ॲज अ रेजिस्टन्स काम करते. आता इथे बघा की मार्केट अप्रोच करते ट्रेंड लाईनला, तिथून रेजिस्ट झालं आणि ट्रेंड कंटिन्यू आहे. तर हा होता डाऊन ट्रेंड. आता बघूयात आपण साईडवेज मार्केट म्हणजे नेमकं काय. आता थोडंसं स्टॉक खाली आलाय, देन वर गेलाय, खाली आलाय थोडंसं, देन परत वर गेलाय, खाली आलाय, ओके. तर मार्केट काय करतंय, जेवढं मागे वरती गेलं होतं तेवढंच खाली पण तेवढंच आलंय, ओके. तर मार्केटने सेम हाय आणि लो क्रिएट केलेत, बरोबर. म्हणजे आपण काय म्हणणार की ॲप्रॉक्स इक्वल हाय आणि ॲप्रॉक्स इक्वल लो बनवतंय मार्केट, ओके. एका रेंजमध्ये असंही म्हणू शकतो. तर एक लक्षात घ्या, जेव्हा एक साईडवेज मार्केट येतं त्याच्यानंतरनं ट्रेंडिंग मार्केट येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे मार्केटचे स्ट्रक्चर्स असतात. मी हे कुठं शिकले नाही आहे, पण अनुभवानुसार सांगते की जेव्हा एक साईडवेज मार्केट येतं तेव्हा एक ट्रेंडिंग मार्केट आपण अपेक्षित करू शकतो. तर आता आपण बघूयात की ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय. तर आत्ता
एक्झाम्पल म्हणून बघूयात की अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड होऊ शकतो किंवा डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड होऊ शकतो. असं नाही की अप ट्रेंडमधून मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतं किंवा डाऊन ट्रेंडमधून अप ट्रेंडमध्ये येऊ शकतं. अप ट्रेंडमधून मार्केट साईडवेजही जाऊ शकतं किंवा डाऊन ट्रेंडमधून मार्केट साईडवेज जाऊ शकतं. ओके, इथे फक्त एक्झाम्पलसाठी घेतलं की अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड होऊ शकतो किंवा डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड होऊ शकतो. यालाच आपण ट्रेंड रिव्हर्सल असं म्हणतो. आता बघूया ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय. आता आपण अप ट्रेंड बघितला होता बरोबर. जेव्हा अप ट्रेंड असेल आपण ट्रेंड लाईन खालच्या डिरेक्शननी ड्रॉ करणार होतो. जेव्हा अप ट्रेंड असेल तेव्हा मार्केट हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो बनवतंय बरोबर. आता काय होतंय, समजा एखादा स्टॉक ट्रेंड लाईन ब्रेक करतोय बरोबर. जेव्हा ब्रेक झाली ट्रेंड लाईन परत त्या प्राइसला अप्रोच होतंय, मार्केट परत त्या लाईनला अप्रोच करते आणि तिथून त्या प्राइसमधनं रिजेक्शन मिळते आणि मार्केट उलट्या डिरेक्शननी जाते. म्हणजेच काय तर ट्रेंड रिव्हर्सल होतंय. अप ट्रेंडमधून इथं काय दिसतंय तर डाऊन ट्रेंड झालाय. ओके, आता बघूया डाऊन ट्रेंडमधून अप ट्रेंड कसा होतोय. आता जेव्हा डाऊन ट्रेंड असेल तेव्हा मार्केटमध्ये आपण ट्रेंड लाईन वरच्या डिरेक्शननी ड्रॉ करतो बरोबर. मार्केट लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय देत असतंय बरोबर. आता काय होतंय, जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेंड लाईन ब्रेक होतीये ओके, परत काय होतंय तर ट्रेंड लाईनला अप्रोच करते मार्केट, त्या प्राइसवरनं रिजेक्शन मिळते आणि ट्रेंड रिव्हर्सल होतोय. डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड होतोय बरोबर. आणि काय दिसतंय तर ट्रेंड रिव्हर्सल झालाय असं दिसतंय आपल्याला. आता आपण बघूयात की पॉसिबिलिटीज ऑफ प्राइस मुवमेंट. आता समजा जर मी 100 रुपयाला बाय केला तर काय होईल, एकतर त्याची प्राइस वाढेल किंवा आहे तिथेच राहील किंवा खाली पडेल. याच्यापेक्षा चौथं मार्केटमध्ये काहीच होणार नाहीये बरोबर. आता समजा माझी प्राइस वाढली, 100 रुपयाला बाय करून जर प्राइस वाढली 110ला गेली 120ला गेली 130ला गेली तर मी असं समजू शकते की अप ट्रेंड आहे. जर मार्केट समजा त्याच रेंजमध्ये आहे 100 99 98 95 एका रेंजमध्ये आहे तर मी समजणार की मार्केट साईडवेज आहे. आणि समजा जर 100 वरनं प्राइस पडली 80 झाली 90 झाली 50 झाली 40 झाली तर मी काय समजणार की डाऊन ट्रेंड आहे बरोबर. तर आता आपण तुम्हाला समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेतलंय. जसं मार्केटमध्ये कॅन्डल्स दिसतात तर तसंच हे कॅन्डल्स एक एक्झाम्पलसाठी घेतलंय. तर एक लक्षात घ्या की मार्केटमध्ये सगळं अप्रॉक्स बघावं लागतं. आपण जसं PPTमध्ये एकदम ॲक्युरेट बघितलं तर तसं काही नाही दिसत, तर प्रत्येक कॅन्डल आपल्याला अप्रॉक्स बघावी लागते ओके. तर आता इथे बघा की इथे अप ट्रेंड दाखवलंय की मार्केट हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो बनवते. तर इथे आपण समजणार की अप ट्रेंड आहे. अप ट्रेंडमधनं इथं मार्केट एक अप्रॉक्स एका रेंजमध्ये अडकलंय तर इथे काय झालंय की साईडवेज मार्केट असं समजणार आपण. आणि इथे काय आहे तर डाऊन ट्रेंड आहे, मार्केट लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय बनवतंय तर आपण समजणार की इथे डाऊन ट्रेंड आहे. आता आपण प्रॅक्टिकली चार्टवरती जाऊन बघूयात की अप ट्रेंड डाऊन ट्रेंड आणि साईडवेज मार्केट कसे बघणार ओके. तर आता आपण आहोत निफ्टी 50च्या चार्टमध्ये ओके. तर आपण एखादा स्टॉक सिलेक्ट करूयात. आता आपण एखादा स्टॉक सिलेक्ट करायचा, आपण सिप्ला सिलेक्ट करूयात. तर आता तुमच्यासमोर जे पण डिस्प्ले झाला तर तो आहे सिप्लाचा चार्ट. तर आता समजा आपल्याला इथे डाऊन ट्रेंड बघायचं आहे किंवा अप ट्रेंड बघायचं आहे किंवा साईडवेज मार्केट बघायचं आहे तर आपल्याला काय करावे लागेल तर ट्रेंड लाईन सिलेक्ट करावी लागेल. आता ती कुठून सिलेक्ट करणार तर आता जे लेफ्ट साईडचे जे टूल्स आहेत तर त्याच्यामध्ये इथे सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे ट्रेंड लाईन. त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहे पण इथे दिसतंय आपल्याला की इथे नाव लिहून आलं ट्रेंड लाईन, आपण ती सिलेक्ट करणार आहोत. आता ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 2 पॉईंट लागतात ओके. मी आता काय करणार आहे, सगळ्यात पहिला पॉईंट सिलेक्ट केला आहे आणि काय करणार तर दुसऱ्या पॉईंटवरती नेऊन ती ट्रेंड लाईन क्लिक करणार. तर आता मला 2 पॉईंट्स मिळालेत, 1 आणि हा 2. आता इथे काय होतंय, मार्केट हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो बनवतंय. तर इथे मला काय दिसतंय की इथे अप ट्रेंड आहे बरोबर. अजून मागे जाऊन बघूयात ओके, अजून मागे जाऊन बघूयात. आता इथून मी परत ट्रेंड लाईन सिलेक्ट करणार आहे, एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवरती सोडणार आहे मी ती ट्रेंड लाईन. आता इथे काय दिसते मला हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो दिसतंय ओके. आता जेव्हा ही ट्रेंड लाईन मार्केट ब्रेक करते, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड रिव्हर्सल शिकलो. आता जेव्हा ही ट्रेंड लाईन मार्केट ब्रेक करते तर इथे एक आपल्याला डाऊन ट्रेंड बघायला मिळतोय. आता जेव्हा डाऊन ट्रेंड असेल तर तेव्हा आपण काय करणार तर ट्रेंड लाईन वरच्या डिरेक्शननी ड्रॉ करणार. 2 पॉईंट्स मिळालेत मला बरोबर. इथे ट्रेंड रिव्हर्सल दिसते की अप ट्रेंडमधून मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जात आहे बरोबर. आता आपण एखादं साईडवेज मार्केटचं एक्झाम्पल बघूयात. तर आता मी हे साईडवेज मार्केट दाखवण्यासाठी तुम्हाला एक रेक्टँगल ड्रॉ करून दाखवते ओके. तर आता दिसतंय आपल्याला इथे की मार्केट एका रेंजमध्ये आहे
की इथे दिसते 1060 ते 1009मध्येच मार्केट खेळते. आता भरपूर लोकांना कन्फ्युजन असतं की ट्रेंड लाईन ड्रॉ करताना बॉडी कन्सिडर करायची की वीक कन्सिडर करायची. मी जनरली बॉडी कन्सिडर करते, तुम्ही वीकही कन्सिडर करू शकता, पण जे करणार ते तुम्हाला नेहमी करायचं आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ट्रेंड आणि ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय आणि ट्रेंड लाईन मार्केटमध्ये कशा ड्रॉ करायच्या. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट बघणार आहे की सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे काय. सपोर्ट रेझिस्टन्स ही प्राइस ॲक्शनची सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, कमेंट बॉक्समध्ये हेही सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवेत. त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.